क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। गेल्या वर्षभरापासून राज्यातील आदिवासी शासकीय आश्रम शाळेमधील कला, क्रीडा व संगणक शिक्षकांना कामावरून कमी करण्यात आले असून त्यांना विनाअट समायोजन करण्याच्या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षक कृती समितीचे गेल्या 11 दिवसापासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे। दिनांक 8 रोजी सोमवारी आझाद मैदान इथं मुसळधार पावसाने हजेरी लावली। मात्र भर पावसात देखील एका छोट्या तंबूचा आसरा घेत कला, क्रीडा, संगणक शिक्षकांचा आंदोलन हे सुरूच आहे। मात्र आंदोलनाच्या 11व्या दिवशीही शासनाचा कुणीही प्रतिनिधी व अधिकारी या उपोषणार्थींच्या भेटीला फिरकला नाही। या शिक्षकाचे पूर्ण आयुष्य वेठीस लागलेले असून शासनाने याकडे लक्ष देऊन या सर्व शिक्षकांना न्याय मिळवून द्यावे अशी मागणी कृती समितीकडून केली आहे। यामध्ये कमी केलेल्या शिक्षकांना सरसकट विनाअट सेवेमध्ये समायोजन करावे अशी मागणी कला, क्रीडा, संगणक शिक्षक करत आहेत। या सर्व शिक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने तात्काळ निर्णय घेऊन कायमस्वरूपी आदेश द्यावेत। केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून या शिक्षकांना सेवेत घेऊन त्यांचे समायोजन करावे आदी मागण्या कला, क्रीडा, संगणक शिक्षकांकडून केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश बागुल। कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षक यांचं जे बेमुदत उपोषण सुरू आहे ते आझाद मैदान येथे आज त्या उपोषणाचा 11वा दिवस असून आज खूप भयंकर परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। बरेचसे आमचे क्रीडा शिक्षक हे रस्त्यात अडकलेले आहेत। बऱ्यापैकी लोकल थांबलेले आहेत आणि आजची परिस्थिती एवढी भयानक आहे की या ठिकाणी बसण्यासाठी सुद्धा जागा या ठिकाणी उपलब्ध राहिलेली नाही आहे। सर्वत्र पूर्ण पाणी झालेलं आहे। वरचा जो टेंट होता तो पूर्ण टेंट आपला फाटलेला आहे। नंतर खाली बसण्यासाठी या ठिकाणी आपल्या काही खुर्च्या नव्हत्या। सर्वसामान्य घरातली मुलं आहेत तर त्यांनी हा एक ताडपत्री या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु आज पूर्ण सर्वत्र पाऊस चालू असल्यामुळे रात्रभराच्या पाण्यामुळे हा पूर्ण टेंट आमचा या ठिकाणी फाटलेला आहे। तरी देखील प्रशासनाने या गोष्टीकडे काळजीपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। एवढं बोलून मी माझं इथे आझाद मैदानामध्ये 27 जूनपासून आंदोलनासाठी थांबलेलो आहोत, तरी प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाही। आजपर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने किंवा आदिवासी मंत्र्यांनी इथे भेट दिलेली नाही आणि आम्ही अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये त्याच्यानंतर घरदार सोडून, लेकरबाळा सोडून इथं बसलेलो आहोत आणि पावसामुळे अक्षरशः इथं बसण्यासाठी आम्हाला जमत नाही आहे आणि त्यानंतर सुद्धा इथं कुठलाही अधिकारी आम्हाला भेट द्यायला सुद्धा आलेला नाही। पोलीस प्रशासन यांना रोज आमचे निवेदन पोहोचवत आहे, तरी सुद्धा आदिवासी मंत्र्यांनी आजपर्यंत दखल दिलेली नाही आणि खोटे आश्वासन आजपर्यंत दिल्याने नागपूर अधिवेशनमध्ये सुद्धा आम्ही पायी मार्च काढला होता। तिथे सुद्धा त्यांनी हे असे सांगितले की बाबा तुम्हाला लगेच आम्ही आदेश देऊ। त्यानंतर नाशिक येथे बैठक असती तेव्हा सांगितले की तुम्हाला लगेच आदेश 8 दिवसामध्ये देण्यात येईल, परंतु कुठलेही आदेश शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये यांनी आम्हाला दिलेलं नाही। तरी अशी विनंती राहील की आदिवासी मंत्री तसेच आदिवासी विभागाअंतर्गत असलेले प्रशासकीय अधिकारी, आयुक्त महोदय आणि इतर ATC कार्यालयामधील लोकांनी आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आमच्या उपोषणाला इथे स्थगिती देण्यात यावी ही नम्र विनंती। तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की आम्हाला तत्काळ विनाअट सेवेमध्ये समायोजन करण्यात यावे आणि आमची सेवा सुरक्षा देण्यात यावी। आम्ही मागील 6 वर्षापासून आदिवासी विभागाच्या आश्रम शाळेमध्ये काम करत आहोत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।